आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। नीट पेपर फुटीचं प्रकरण जे घडते आहे त्याच्यामध्ये एक 2-4 लोकांमुळे कोचिंग क्लासेस व्यवसाय हा बदनाम होतो आहे आणि म्हणून मग संपूर्ण कोचिंग क्लासेसचं व्यावसायिक त्याच्यामध्ये गुंतलेले नाही आहेत। जे गुंतले आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा राज्य कोचिंग क्लासेसची शिखर संघटना निषेध करत आहे आणि याबरोबरच राज्य सरकारने कोचिंग क्लासेस नियंत्रणासाठी जर कायदा आणला तर त्या कायद्याला आमची मान्यता असेल, परंतु ज्याच्यात अटी असू नये आणि कायदा बनवताना कोचिंग क्लासेस संघटनांचे प्रतिनिधी त्या समितीमध्ये असायला पाहिजे। अदरवाईज पुढे जर अजून ज्याच्या अटी आल्या तर आझाद मैदान काही दिवसांनी आम्ही भरून टाकू। आज आम्ही कमी संख्येने आलोय। प्रकरण वारंवार घडत आहे आणि वारंवार विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे। यासाठी आपण कोचिंग क्लासच्या माध्यमातून काही ठोस पावलं उचलतो। खरं म्हणजे विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलायला नको। ज्या विद्यार्थ्यांना मनस्ताप किंवा त्रास होतो आहे, ज्या पालकांना त्रास होतो आहे, या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी कोचिंग क्लासेसची संघटना संपूर्ण राज्यातली आहे। परंतु विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा आणि 21 जूनला होणारी नीट पण पूर्ण अभ्यास करून चांगल्या प्रकारे द्यावी आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आम्ही संघटना म्हणून त्यांना सांगू। तर या संदर्भात भेट कुणाची घेणार आहात आणि शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायची मागणी करणार आहात का? नाही, शिक्षण मंत्र्याला राजीनामा आम्ही असं म्हणणार नाही आहे, कारण ते शिक्षण मंत्री केंद्रीय जे नाटा आहे म्हणजे NTA आहे, NTAचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पेपर सेटिंगमध्ये सुसूत्रता आणणं गरजेचं आहे। ज्यांनी नीटचा पेपर ज्या माध्यमातून फुटलाय त्यांच्याच प्राध्यापकांनी सगळ्यात पहिल्यांदा फोडलाय NTAच्या, आणि म्हणून NTAचे जे अध्यक्ष आहे यांनी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून NTAच्या प्रक्रियेतल्या लोकांना शिक्षा करावी असं आमचं म्हणणं आहे। कोण जबाबदार मानतो? NTA ला। याच्यामध्ये कोचिंग क्लासेस वाल्याकडे पेपर दिलेला हा विषय नाहीये की NTAचे जे पेपर सेटर आहे त्याच्यातले कुलकर्णी सरांनी पहिला पेपर लीक केला, तिथून पुढे हा पेपर दुसरीकडे गेलेला आहे, पण तो शिक्षकांकडे नंतर गेलेला आहे। मग क्लासेस संचालकाने डिमांड केलं याचा ठोस पुरावा नाहीये आणि असेल तर त्यांच्यावरती निश्चित कारवाई करेल। आम्ही त्यांना ते समर्थन करत नाही। डिमांड असल्याशिवाय कुठलीही सप्लाय होत नाही हा फार मोठा नियम आहे। डिमांड असल्याशिवाय सप्लाय झालं नसेल, ते दोषी असेल तर त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे ना। तो त्यांच्या पर्सनल आहे, त्यामुळे पर्सनल शिक्षा व्हायलाच पाहिजे त्यांना। एखादी एजन्सी जर अतिशय नॉर्म स्ट्रिक्टली फॉलो करत असेल तर बाहेरून किती पण डिमांड असून दे पेपर लीक होणार नाही। सो देर इज नो फुल प्रूफ अरेंजमेंट इन दिस सिस्टम। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि आपण जो मगाशी मुद्दा विचारला की आमचं पुढचं रूपरेषा काय असेल आंदोलनाची, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो ही सुरुवात आहे। याच्या पुढे जर का सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्हाला या आंदोलनाची व्याप्ती वाढवावी लागेल, आणखी रस्त्यावर उतरावं लागेल। आणि त्याच्या पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लोकशाहीचा जसं आपण वेगळे स्तंभ आहात, आपण पत्रकार स्तंभ आहात, तसं एक न्यायव्यवस्था ही स्तंभ आहे। न्यायपालिकेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि याच्या अगोदर न्यायपालिकेने आम्हाला अनेकदा न्याय दिलेला आहे, आमचं कारण ऐकलेलं आहे आणि आमच्या बाजूनी निकाल दिलेला आहे। त्यामुळे शेवटचा उपाय जो आहे तो आम्ही न्यायालयाकडे जाणार, त्यांचे दरवाजे ठोठवणार आणि आम्हाला संपूर्ण खात्री आहे। आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील गाईडलाईन दिलेली आहे, त्यांनी निर्देश दिलेले आहेत या इन्व्हेस्टिगेशन संदर्भातले। मी कालच याच्यामध्ये वाचलेलं आहे, आपल्याला माहिती असेल। विना अनुदानित शाळांची फी तुम्हाला नाव घेऊन सांगतो, आमच्या इकडे रिजवीत एक शाळा आहे त्याची फी क्लासच्या फी पेक्षा जास्त आहे। म्हणजे हा जो एक मिसकन्सेप्ट आहे। म्हणून कॉर्पोरेट क्लासेस आहेत त्यांची फी लाखात आहे, सामान्य क्लासेस आहेत त्यांची फी अतिशय कमी आहे। हा पहिला मुद्दा आहे। आणि दुसरा प्रश्न काय होता सर आपला? सरकारी शिक्षण हे कमजोर झालंय म्हणून कोचिंग क्लासेस वाढले। बघा, पहिली गोष्ट म्हणजे कोचिंग क्लास जे आहे ना ते कशामुळे आहे त्याच्यावर आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक सेमिनार घेऊ शकतो। अतिशय मुद्देसूद बोलायचं झालं तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे। हा फार महत्वाचा मुद्दा आहे। 100 एकच मुलगा त्याच्यामध्ये क्वालिफाय होतो, 90 मुलांनी करायचं काय? आणि प्रत्येक जण दावा करणार हो आम्ही त्याची तयारी करून घेतो। आई वडील दोघेही सर्व्हिस करत आहेत, शिकलेली असली तरी पण त्यांना मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये, ही दुसरं कारण आहे। तर अशा प्रकारची जी आहेत आणि आणखीन एक काही गोष्टीचा आपण चर्चेमध्ये उल्लेख केला नाही, तो एक मुद्दा म्हणून सांगतो मी। आपल्याला माहिती आहे की सगळीच मुलं सारखी नसतात, त्याच्यामध्ये जी मुलं अभ्यासामध्ये थोडी कमजोर असतात
किंवा त्यांना काही स्पेसिफिक रिझन मी सांगतो ज्याला LD लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत, डिस्लेक्सिया, डिस्कॅल्कुलिया किंवा काय वगैरे वगैरे, यासाठी त्यांना रिपिटेशनची गरज असते. त्यांना पुन्हा पुन्हा शिकवणं किंवा काही जो कठीण भाग असेल तो आपण ओमिट करायचा आणि जो सोपा भाग आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं. अशा प्रकारे आपल्याला स्वतःला म्हणजे शिक्षकाला मोल्ड व्हावं लागतं, या विद्यार्थ्याला वेगळं घेऊन शिकवावं लागतं. ही सोय फक्त आणि फक्त कोचिंग क्लासमध्ये होऊ शकते, शाळेच्या सेटअपने होऊ शकत नाही. तिसरा मुद्दा, आपण म्हणतो 35 मिनिटांच्या शाळेच्या पिरियडमध्ये शिकवलं जातं. मी स्वतः तिकडे गेलो, मी स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे, 22 ते 25 मिनिटं शिकवलं जातं. आता 22 ते 25 मिनिटांमध्ये ज्याला आपण एफिकसी म्हणतो ती काय असणार? त्या उलट कोचिंग क्लासमध्ये ते एक फ्रीडम आहे की आमचा पाऊण तासाचा पिरियड असू शकतो, 1 तासाचा असू शकतो किंवा 1 तासापेक्षा जास्त असू शकतो. त्यामुळे इफेक्टिव्हनेस किंवा एफिकसी ही कोचिंग क्लासमध्ये जास्त असेल. शाळेच्या शिक्षकांना मला अजिबात कमी लेखाचं नाहीये, ते आमचे व्यवसाय बंधू आहेत, परंतु आम्हाला कसं करायचं ते फ्रीडम आहे, त्यांना ते फ्रीडम नाहीये. आणि त्यामुळे लोक कोचिंग क्लासमध्ये ऍडिशनल फी देऊन आपल्या मुलांना पाठवतात. विद्यार्थी देतात अशा प्रकारचे. आणि गंमत आहे, मला नवल वाटतंय पालक कसे काय अशा प्रकारच्या क्लासेसमध्ये मोहात पडतात कळत नाहीये. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यावर ते पाणी शिंपल्यानं तो मुलगा एम्सला जातो. तुम्ही पाहिलं, तुमच्यापैकी काही पत्रकारांना माहिती असेल, आमच्या एका गुरुजींनी त्यांचा व्हिडिओ बाहेर आलाय की ते पाणी शिंपळतात विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आणि पाणी शिंपळल्यावर हा तो मुलगा एम्सला जाणार आहे असं ते सांगतात. काय प्रकार चाललाय महाराष्ट्रामध्ये? सगळं अंधश्रद्धेला खतपाणी दिलं जात आहे. एक महाराज सांगतात की महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहिल्याने मुलगा पास होऊन जाईल, मेहनत करायची काय गरज नाही. शिक्षण क्षेत्राचं सगळं वाटोळं चाललंय. 2.5% केंद्र शासनाचा खर्च शिक्षण विभागावर होतो. शिक्षण विभागाला अतिशय महत्व देण्याची गरज आहे, कारण खऱ्या अर्थानं भावी पिढी शिक्षणातूनच घडते. आपण सगळे जुन्या पिढीतले लोक याचे साक्षीदार आहोत. जुन्या पिढीतलं शिक्षण किती चांगलं होतं. आणि नाही, मला सांगा की जे पेपर सेटिंग होतं तर पेपर सेट कोण करतो? कोचिंग क्लासचा टीचर करतो की कॉलेजचा टीचर करतो? त्याच्याशी डील नाही, पण म्हणजे जो पेपर सेट करत असतो तो शाळेतला किंवा कॉलेजमधला टीचर पेपर सेट करतो, ही पहिली गोष्ट. त्यामुळे जर मी कोचिंग क्लास चालवतो त्या पेपरमध्ये काय मला माहितीच नसतं, इथेच आम्ही दुहेरीला आक्षेप करतो. मग काय असं की ज्यांनी पेपर सेट केलेला असतो तो कुठल्याही क्लासमध्ये शिकवत असतो किंवा त्याचा स्वतःचा क्लास असतो. मग अशा वेळी तो पेपर त्या विद्यार्थ्यांना तो देतो. मग त्या दुसऱ्या पेपर कुठला सांगत नाही, इम्पॉर्टन्स आहे, हे तू कर, हे तू कर, अशा पद्धतीने पेपर लीक होतो. आणि मग काही वेळा अतिउत्साही जे प्राध्यापकाचा विद्यार्थी असतात तो व्हॉट्सअपवर आणि फटाफट शेअर करतात आणि मग त्या विषयी बाहेर येतात. आम्ही जेव्हा पेपर लिकेज आमच्या निदर्शनास आलंय संघटनेच्या, कारण पेपर फुटला कुठला तरी फुटतो, आमच्याकडे येतं ते कुठलं तरी, तर आम्ही आमच्या सगळ्या क्लासरूमला सांगितलंय की पेपर फुटला एंटरटेन करायचं नाही, लगेच पोलीस कंप्लेंट करायची. आणि आम्ही प्रत्येक वेळी त्या केलेल्या आहे. जेव्हा पेपर फुटला हे आम्हाला कळलं, आम्ही लगेच पोलीस कंप्लेंट केली आहे की पेपर लीक झालेला आहे म्हणून. आणि त्यावेळेस काय वेळेस त्याच्यावर गव्हर्नमेंट ऍक्शन घेऊन री-एक्झाम पण घेतलेलं आहे. त्यामुळे हा जो पेपर फुटतो याला ह्या ज्या लिंक्स आहेत त्या लिंक जर का बंद झाला तर एक प्रमाण 100% नाही. आता बघा की पहिलं तर आपण हा विचार केला की कोचिंग क्लासची आवश्यकता काय आहे, बरोबर? बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर शाळेमध्ये लिमिटेड वेळ असते. आज सगळे आई वडील नोकरी करतात, आई वडिलांना मुलांकडे बघायला वेळ नाही, म्हणून मुलं घरी काय करतात हे त्यांना माहिती नसतं. मुलं घरी अभ्यास करत नाही, मग कोचिंग क्लासमध्ये अभ्यास करतात आणि जास्त अभ्यास कोचिंग क्लास करून घेतात, त्यांचा रिझल्ट वाढतो. हे सगळं पालकांना वाटतं म्हणून कोचिंग क्लास आलेले आहेत ना मार्केटमध्ये. म्हणजे दॅट डझंट मीन की कोचिंग क्लास खराब आहेत म्हणून, ते अजून तयारी करून घेतात पाल्याची असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा अतिशय PhD झालेले लोक, सायंटिस्टचे लेवलचे लोक आहेत. मला एक काही गोष्टी नमूद केल्या पाहिजे की कोचिंग क्लासेसचा व्यवसाय अनेक वर्षानुवर्ष दशकांपासून चालू आहे. तर गव्हर्नमेंटनी कोचिंग क्लासेसच्या व्यवस्थेला नियंत्रित करून कायदा आणून, जसं वकिलांचं बार काउन्सिल असतं, डॉक्टरांचं मेडिकल काउन्सिल असतं, तसं कोचिंग क्लासेस व्यावसायिकांचं काउन्सिल स्थापन झालं पाहिजे. गव्हर्नमेंटनी
म्हणजे पदवीधर मतदारसंघ असतो, स्थानिक स्वराज्य संस्थांचा मतदारसंघ असतो, तर कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांना सुद्धा एक आमदार विधान परिषदेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. त्याच्यानंतर अभ्यास मंडळावर फक्त शाळा कॉलेजचे लोक असतात. आमच्यामध्ये जर तसे पात्र लोक असेल तर तशा पात्र लोकांना म्हणतोय मी, आमच्यामध्ये जर त्या लेवलचे कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षक असतील तर त्यांचा अंतर्भाव अभ्यास मंडळावर पण व्हायला पाहिजे. शिक्षक गौरव पुरस्कार गव्हर्नमेंट दरवर्षी देतं, आदर्श शिक्षक पुरस्कार देतो. आमच्यामध्ये जर खरेच तुमच्या शिक्षकांच्या लेवलचे शिक्षक असेल तर त्याच्यामध्ये पण आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये पण आमचा विचार व्हायला पाहिजे. या गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष होतं. व्यवसाय आहे, मेडिकल काउन्सिल, बार काउन्सिल हा पण प्रोफेशन आहे. व्यवसाय म्हणून गव्हर्नमेंटनी MSME मध्ये जर अंतर्भाव केला, उद्यम दिलं जातं, शॉप ऍक्ट जर दिलं जातं तर व्यवसायाचे सगळे अधिकार पण दिले पाहिजे. आम्ही 5,000 कोटीचा महसूल केंद्र शासनाला दरवर्षी देतो. या गोष्टी पण विचारात घेणं आवश्यक आहे गव्हर्नमेंटनी. जास्त वेळ घेणार नाही, मोजून 120 सेकंद फक्त घेईन मी. माझ्याकडे परिशिष्ट 1 मान्यता देण्यासाठी खाजगी शिकवणी वर्ग व कोचिंग क्लासने नोंदणी करता आवेदनाचा नमुना. बाकी नाव गाव पत्ता सगळं हे झालं. मुद्दा सिरियल नंबर 11 खोल्यांमध्ये पुरेशा प्रकाश व्यवस्था व खिडकी हवा आहे का? हा, आपल्याला कोचिंग क्लास उघडायचा आहे, नोंदणी करायची. आता काय काय अटी आहे तुम्हाला जस्ट हायलाइट करतोय. विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे शुल्क विषय ह्या काय इयत्ता ह्याच्यात असते त्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात फर्निचरची संख्या आहे का? इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले का? जर मुळातच खोलीमध्ये करतायत, अख्खी इमारतीमध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑडिट झाले नाही झाले माहित नाही, आपला त्याच्यावर नियंत्रण नाही. इमारतीचे फायर ऑडिट झाले आहे का? मी मगाशी म्हटलं तसं परत खोलीचा विषय केला, इमारतीचा भाग आहे, फायर सेफ्टी ऑडिट जो मालक असेल इमारतीचा त्यांनी करायचा आहे, त्यामुळे हा मुद्दा तिकडे होणार नाही. आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन कसं केलेलं आहे? त्या वर्गाला एकच फक्त दार आहे, दुसरा एक्झिट इमर्जन्सी एक्झिट नाहीये, करायचं काय? नोंदणी होणारच नाही. त्याच्यानंतर वाहने पार्किंगची व्यवस्था आहे का? असल्यास त्याचा तपशील. एकदा सांगायचं, 16 वर्षाच्या खालच्या मुलांनी कोचिंग क्लासला जायचं नाही, मग वाहने पार्किंग ह्याचा विषय येतोच कुठे. नंतर स्वच्छतागृहाची व्यवस्था. मुंबईत आजही जी आपण BDD चाळी किंवा अशा प्रकारच्या त्या ठिकाणी चाललेले आहेत कोचिंग क्लास, तिकडे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह कसं काय निर्माण करायचं? प्रथमोपचाराची व्यवस्था ठीक आहे, पाण्याची व्यवस्था ठीक आहे, आणि बाकी इतर सगळा जो तपशील आहे जो शक्य आहे तो आम्ही जरूर करूच, कारण विद्यार्थ्याची सुरक्षा ही नेहमीच प्राथमिकता असेल. पण जर करता काही गोष्टींचा सरकारने आग्रह केला की जे आमच्या आवडीच्या बाहेर आहे तर मात्र ही इंडस्ट्री वाईपआउट व्हायला वेळ लागणार नाही. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.